धूम्रपान आपके लिए हानिकारक है। आधी परत ऊस आवडतो तुला? हो, तुला आज मी तुम्हाला ऊस खायला देणार. ऊस. अरे वा, तोडलं मी. हे पहा, असा ऊस असतो ना. पण ऊस खाल्यावर शाळेत जाणार ना? येस. ओके. या चला, छान छान ऊस तुम्हाला आता आम्ही ऊस खायला देणार. हा, तुम्ही स्कूलला जाताय ना? हा, पप्पा बरोबर जायचं. अरे महेश. हा बोला पप्पा. आज यांना शाळेत तू घेऊन जा. मी जरा शेताला जाऊन येतो. हा, थोडा उशीर होईल, त्यांना परत आणण्यासाठी तूच जा. हा, ठीक आहे. चल. अरे मोहन, हा मॅडम. काय करतोय? जरा इकडे ये. ठीक आहे. हा मॅडम. हे बघ, पुण्याजवळची एक प्रॉपर्टी आहे. बरं. त्याची फाईल पण आलेली आहे आपल्याकडे. तिथे जमीन आहे एक. ती पाहायला जायचंय आपल्याला. अच्छा, आज? हो. तर आपल्या दिवसाचं काही शेड्यूल आहे ते बघून घे. हे बघ, सगळे डॉक्युमेंट्स पण आहेत, हे पण एकदा चेक करून घे. आणि आपल्या शेड्यूल नुसार बघ. मग बसचा कॉल आला की आपल्याला निघावं लागेल लगेच. बर. हे बघ. हॅलो. हा बॉस. ओके. येस येस, नो प्रॉब्लेम. ओके, निघतो आम्ही लगेच. हो. ओके. फाईल एकदा, पेपर सगळे चेक करून घे. ठीक. लगेच निघायचं. मला 2 मिनिटं द्या म्हणून मी शेड्यूल दिवसभराचं बघतो आणि निघूया आपण लगेच. काय नाही, आपण निघूया लगेच. ओके. फाईल घेईन. खूप झालंय आता. हे उरकलं म्हणजे निघता येईल. मोहन, रोड सुद्धा एवढे खराब आहेत की गाडी आपल्याला तिकडे लावावी मॅडम, लागेल. आपल्याला पहिलं आपला प्रोजेक्ट चालू करण्याच्या अगोदर पहिलं आपल्याला रस्त्याचं काम करायला लागेल, त्यावेळी आपला प्रोजेक्ट चालू होईल. ह्या ज्या सगळ्या जमिनी आहे ह्या पण जातील त्याच्यात. हो. आणि ह्या रस्त्यामुळे आपली गाडी आपल्याला तिकडे लांब आपल्याला उभे करून यावं लागलंय. त्यात ऊन बघा किती आहे. उन्हाचं तर विचारूच नको. एवढ्या उन्हात चालायची सवय आहे का? बघूया, चला आपण प्रोजेक्ट जमीन बघूया पहिली. अरे देवा, ऊन पण खूप आहे ना मॅडम. ओफ, या उन्हाचा तर विचारूच नकोस. मोहन, सी व्हॉट इज इट डुईंग? तो म्हातारा भाजी कापतोय वाटतं. अहो मॅडम, भाजी नाही ती, ते गवत आहे. हो का? हा. हे भाजी
गवत यात मला अजिबात फरक कळत नाही. अरे त्याला घास येतो. ते भाजी गवत व्हॉट एव्हर इट इज, ही बिन शिकलेली माणसं आहे ना, हे गवत खातात. मॅडम हे माणसांसाठी नाहीये, हे जनावरांसाठी असतो घास. हा जनावर खातात त्याला. मला असं वाटलं की माणसं हे खातात. नाही नाही, हे जनावर खातात. यांचा काय भरोसा आहे बिन शिकलेल्या माणसांचा, हे गवत पण खातील. नाही नाही, हे जनावरांसाठी असतं, ते नाही खाणार. शी, आणि राहणीमान बघ त्या म्हाताऱ्याचं, काय घातलंय त्याने, किती घाणेरडा शर्ट तो. शी, आपले कपडे बघ आणि त्याचं बघ. याला ऊन बिन लागत नसेल का? इथे बघ पर माझ्या घामाच्या धारा सुटल्यात. मॅडम जरा वज उचला गे, हात लावला गे ना. शी, मी आणि ते घाणेरडं गवत. या शेतकऱ्यांना ना अजिबात अक्कल नाहीये. माझे कपडे बघ, माझं एज्युकेशन बघ, मी ह्यासाठी शिकले का? तुम्ही शेतकरी आहे ना, तुम्हाला अजिबात अक्कल वगैरे नाहीये की कोणाला काय काम सांगावं. अहो स्टँडर्ड बघा. काही सांगताय कोणाला तुम्ही? अरे या अडाणी माणसाला काय कळणार आहे? तू नाही काय तर सांगतोय शेतकरी त्याला? कुठले अडाणी? होपलेस. जाऊ द्या, त्याचं आपण बघूया. आपण 594 म्हणजे हा प्लॉट आहे. पासून तास हा plot आहे. याच्यावर आपला मॅडम आता हा प्लॉट झालाय, पाण्याची व्यवस्था झाली आहे. चला आपण आणखी पुढचा प्लॉट पाहूया. चला पुढे बघूया आता याच्यापेक्षा. ठीक आहे. गाडी तरी बघा. अरे हो रे, चला चला कोणाची गाडी बघूया. कोणाची असेल ही गाडी एवढी महाग? एखाद्या शेतकऱ्याची? नाही हो मॅडम, शेतकऱ्याची कशी असेल? की आपल्यासारखंच कोणी आलं असेल जमीन पाहायला? कदाचित जमीन पाहायला कोणीतरी आला असणारा मोठा माणूस. असंच वाटतंय. बघ, एवढ्या छोट्याशा गावात ही अशी महागडी गाडी असणं पॉसिबलच नाहीये का शेतकऱ्याची? नाही, शक्यच नाही मॅडम. ही कोणीतरी जमीन बघायला आलं असणार आहे. पाहावं लागेल आपल्याला. अरे ए बाबा, हे कोणाच्या गाडीत हात लावतोय? अरे कोणाची चावी चोरून आणली तू म्हाताऱ्या? अरे कोणाच्या गाडीत घाणेरडं गवत ठेवतोय तू ते? अरे याला बोलूनही फरक पडत नाही. हॅलो, काय कोणाची गाडी? सांगतो ना, तुम्ही शहरातून आले नाही का? ऑब्विसली. तुम्हाला शहरातून आलं म्हणजे शेती काय चीज काय माहीतच नाही, नाही का? तुम्ही शेतकऱ्यांना काय गावंढळ, होपलेस, अडाणी हे समजता नाही का? अरे शेतकऱ्याला जसं समजतं ना, तसा शेतकरी नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? शेतकरी रात्रंदिवस शेतीत कष्ट करतो. अरे रात्रीची वीज नसली तरी रात्रभर वाट बघून ज्या वेळेला वीज येईल ना, त्यावेळेला मोटर चालू करून आपल्या शेतामध्ये पाणी भरतो आणि शेती उभी करतो. आणि तुम्ही शेण काय, गवत काय, घास काय, हा भाजी काय? अरे कसली भाषा वापरता तुम्ही? तुम्ही शहरामध्ये काय खाता? शहरामध्ये गवत खाता, लाकडं खाता, हा का कारखान्यात केलेल्या मशीन मध्ये केलेल्या वस्तू खाता? शेतीत पिकवलेले अन्नधान्यच खाता ना? अरे शेतकऱ्यांनी जर अन्नधान्य नाही पिकवलं ना, उपाशी मरा. तुम्ही शहरातले लोक उपाशी. हे शेतकरी राजा आहे ना, सकळ शेतकरी राजा. त्याच्यामुळं तुम्ही येत आणि तुम्ही त्याला गलिच्छ अडाणी म्हणून जे हिणवता ना, आम्हाला काय वाटत नाही त्याचं. पण तुम्ही आहे ना, जरा समजून बोलत जा. शेतकऱ्याला कमी समजू नका. शेतकरी आहे आणि हा आपला देश शेतीप्रधान देश आहे, म्हणून या समाजामध्ये अन्नधान्य मिळतं. लक्षात ठेव. हो
मॅडम शेतकरी आणि अडाणी नाही का? किती शिक्षण झालं तुमचं? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन. आणि तुझं? माझं पण ग्रॅज्युएशन. मी BSc ॲग्री. हो, मी शेती करतो. माझा मुलगा ॲडव्होकेट आहे. काय समजतं काय गावच्या लोकांना तुम्ही? हां, आम्ही शिकलेलो पण आहेत आणि शेती सुद्धा करतो. आणि आमच्या सर्व पिढ्या शेती करतील आणि करत आलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, तुम्ही शहरातले लोक आहे ना, फक्त ठराविक चाकोरीतून चालता, सकाळी 10 ते संध्याकाळी 5. पण आमचा शेतकरी अहोरात्र कष्ट करतो आणि म्हणून या शेतीमध्ये जे पिकतं ना ते तुम्हाला खायला मिळतं. म्हणून लक्षात ठेवा, शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकरी हे तो शेतकरी राजा आहे. आणि लक्षात ठेवा. आणि काय मॅडम, ही जागा, हे जमीन पाहायला आला होतात नाही का तुम्ही? हा, हो. ही सगळी जमीन शेती आहे ना, ही माझी आहे. गाडी माझी आहे. हो. आणि हो, तुमच्या बॉसला जाऊन सांगा जमीन मिळणार नाही. चला. मॅडम काय सांगणार बॉसला? बघू आता काय होईल ते बघता येईल पुढचं पुढे. चल.